या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा लालबाग पॅलेस आहे. या पॅलेसमध्ये अहिल्याबाई होळकर राहत होत्या. आता आपल्याला इंदोरला बाय करायला लागेल. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत? आज आपण कुठे चाललो आहे? सो आज आपण छप्पन भोगला चाललो आहे आणि आता बघू तिथे काय काय स्पेशल वगैरे इंदोरचं. तर ब्लॉग बघत राहा आणि तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 आवडले असेल तर लाईक करा. आता आम्ही सगळे चाललो आहे. सो चला. नाश्ता वी आर टेकिंग पोहा अँड तुम्ही काय खाताय नाश्त्याला? कचोरी आणि व्हाईट ढोकळा आणि कचोरी. आपण पोहे खाऊ. तसं आहे ना. इंदौर के महाराजा का पैलेस, जिनका नाम श्री यशवंतराव जी, महाराजा श्री यशवंतराव जी होलकर साहब था, उनका नाम. कहते हैं ना कि है ना, हमारा ऑफिस अलग होता है और रेजिडेंशियल एरिया अलग होता है, जैसे घर अलग होता है. तो वैसे ही राजा महाराजाओं का भी ऐसा ही कुछ था कि उनका घर अलग. ये पैलेस है कि उनका घर था और राजवाड़ा जो है वो दरबार था. यानी वहाँ से सारी शासकीय जितनी भी सभाएँ वो सब वहीं से चलती थी. तो राजवाड़ा पैलेस को इसलिए जाना जाता है क्योंकि वो माँ अहिल्या वहीं से उनका शासन चलाया करती थी, प्लस उनका रहना यहाँ का था. यहाँ पे दिलालबाग पैलेस. तो यह पैलेस के बारे में मैं आपको बता रहा हूँ. यह पैलेस पूरा 77 एकड़ में फैला हुआ कंपाउंड, प्लस जो पैलेस बना हुआ वो 4 एकड़ में बना हुआ है. तो आप अभी उसी पैलेस को देखने जा रहे हैं कि उस टाइम पे माँ अहिल्या जी और महाराजा उनके ससुर जी और उनके जो पति थे खंडेराव जी, वो कैसे रहते थे. प्लस उनके बाद में नेहरू जी का जो शासन आया वो कैसे रहते. नेहरू जी भी यहाँ रहने आए. नेहरू जी यहाँ पे रहते थे. हाँ, यहाँ रहने आए, इसलिए उनको नेहरू इस पैलेस को नेहरू केंद्र के नाम से भी जाना जाता है. दीदी 10 रुपये खुले निकाल के रखिए. चला चला. जैसे कि इंदौर घर वाले जो भी आयोजन होते हैं वो सब बंद हुआ है. लेकिन हाँ, ये 77 एकड़ में है. हाँ 77 एकड़ में पूरा फैला हुआ था. और यहाँ आपको घूमने में लगेंगे तकरीबन 20 से 15 मिनट. और प्लीज़ जो यूट्यूबर मिले हैं उनको भी मेरा रिक्वेस्ट है ये थोड़ा आप जल्दी करें. गाईज, पहिला आपण आलो आहे लालबाग पॅलेसला. सो आपण आज जाऊन बघूया काय काय आणि काय काय मंदिराच्या इथे आपल्याला कॅमेरा अलाउड नाही आहे, जसं की त्यांनी बोललं, तुम्ही ऐकलं असेल. मग काय काय मंदिराच्या इथे मी तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल. हां बोलो. सो गाईज, हे आमचे म्हणजे ऑटोवाले अंकल आहे आणि त्यांनी आम्हाला खूप माहिती दिली. इफ तुम्ही कधी इंदोरला आले तर ह्यांच्याकडं नक्की कॉन्टॅक्ट करा. विक्रम कौशल. हां,
कॉन्टॅक्ट नंबर दे. हां मी देईन नंतर. सो गाईज तुम्हाला ह्यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला आपण आता आत जाऊया. गाईज काल आपण जे बघितलं ते अहिल्याबाई होळकर वारल्यानंतर त्यांची जी सून होती कृष्णा, त्या कृष्णाताईने बांधलेलं, त्यांच्या स्मरणार्थ बांधलेलं मंदिर होतं ते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा लालबाग पॅलेस आहे. या पॅलेसमध्ये अहिल्याबाई होळकर राहत होत्या. हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. ओके आपण आत जाऊन आता बघूया. लिफ्ट सिटिंग रूम. क्राउन हॉल. वेस्टर्न डेनिंग डायनिंग. तिकडे ते हे पण आहे बाबा. सो गाईज आता आपण बघितलं लालबाग पॅलेस आणि आता आपण कुठे जाणार आहे. आता आपण चाललोय महावैष्णोदेवी धाम मंदिर बघण्यासाठी. सो आपण तिथे जाऊया आणि आपल्याला काही माहिती सांगतील. इसलिए हुआ क्योंकि उनकी जो धर्म पत्नी थी रणवीर सिंह जी की,
उनका देहांत हो गया था, उससे पहले उन्होंने एक सपना आया था भीमा वैष्णो माता का उनको, कि जैसा धाम मेरा जम्मू कटरा में बना हुआ है, वैसा कि वैसा धाम आप यहाँ श्रद्धालुओं के लिए बनवाइए। तकरीबन 15 करोड़ से ज़्यादा की लागत से इस मंदिर का निर्माण हुआ विदिन 6 महीने में, और उन्होंने उनकी पत्नी का सपना पूरा करने के लिए मंदिर का निर्माण किया। कितना करोड खर्च आहे उसमें? 15 करोड़। 15 करोड। या मंदिराचं निर्माण या ठिकाणी राहणारे एक गृहस्थ आहेत, पंजाबी गृहस्थ आहेत, त्यांच्या बायकोच्या स्मरणार्थ त्यांनी हे मंदिर बनवलेलं आहे. हे त्यांचं घर आहे, हे त्यांचं ऑफिस आहे. अँड गाईज मीत सिंग त्यांचं नाव. आणि गाईज आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, सो आम्ही दर्शन करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मनबीर सिंग गोवर. दर्शन झालंय आणि मला जेवढा व्हिडिओ काढता आला मी थोडा काढल्या, आणि इथून आता आपल्याला अंकल किधर जाने का है? अन्नपूर्णा मंदिर। सो चलो जाते. ये आप लोग जा रहे हैं अन्नपूर्णा मंदिर। यह मंदिर 300 वर्ष पुराना मंदिर है। प्लस यह मंदिर की बाहर से आकृति आपको साउथ इंडियन टाइप में दिखेगी, जैसे कि चेन्नई, मदुरई, रामेश्वरम में जो मंदिर होते हैं ना, वैसी आकृति आपको इस मंदिर में मिलेगी। प्लस वृंदावन में जो प्रेम मंदिर बना हुआ खूब वो वैसा कि वैसा यह मंदिर का निर्माण किया गया है। पूरा इटालियन मार्बल से इस मंदिर का निर्माण किया गया और अभी नए सिरे से जीर्णोद्धार हुआ है। बहुत ही सुंदर और अद्भुत मंदिर का आप दर्शन करने वाले माँ अन्नपूर्णा जी का। कितने साल पुराना है? 300 वर्ष पुराना है। 300 साल पुराना है. और ये भारतवर्ष का एक ऐसा पहला मंदिर है जिसके द्वार पे 4 हाथियों वाले स्तंभ है। अभी तक से आपने कई मंदिर देखे होंगे, लेकिन किसी भी मंदिर के 4 हाथी वाले द्वार पाल पे नहीं होंगे, बट लेकिन इस मंदिर पे आपको मिलेंगे। तो ऐसे अद्भुत मंदिर का आप दर्शन करने वाले हैं। माँ अन्नपूर्णा माता की जय। आपके जूते चप्पल गाड़ी में उतार दीजिए। श्री अन्नपूर्णा माता. गाईज आम्ही आलो इंदोरच्या स्पेशल म्हणजे फेमस नमकीनवाल्यांकडे. इथे नमकीन वगैरे सगळं काय काय भेटतं. सो हे घेणार आहेत तर बघू. हे बघा टेस्ट करतायत हे सगळे. हाव इट इज ओके. सो ते घेत आहेत आणि टेस्टिंगला आम्हाला एवढं सगळं दिलं आहे आणि सगळंच मस्त आहे. सो आपण आता कोणते तरी घेऊ याच्यातले. ओके गाईज शुक्रवारी बनवेल, शुक्रवारी. पहले जगह में मिला कंस्ट्रक्शन करके 2 5 आदमी ऐसा था ना, इसी ये
आता पॅलेस बघितलं, आता आम्ही चाललो आहे जेवायला. सो आपण जाऊ. आता 4:30ची आपली ट्रेन आहे आणि आता आपल्याला इंदोरला बाय करायला लागेल. ठीक आहे, आपण आता जाऊया. सो गाईज आता आपण जाऊया. आता पॅलेसचं बघितलं, तुम्हाला पण मी दाखवला. आता मग काहीतरी खाऊया आणि मग जाऊया. आम्ही आलो आता फ्रेश होऊन जेवायला, कारण आमची 4:30ला ट्रेन आहे. सो आपण आता जेवू. घरी चाललो आता अँड वी हॅव टू से बाय बाय टू इंदोर. सो चला, आता आपली ट्रेन आहे 4:30ची. मग आता जाऊया. ट्रेनमध्ये बसल्यावरच भेटते, आवाज तर नाही येणार. सो आमची ट्रेन अजून आली नाही आणि आम्ही कष्ट करून पायऱ्यांनी आलो आहे, अक्षरशः ही बॅग घेऊन, आणि बाकी सगळे लिफ्टने आले. सो आता आमची बस येईल, आय मीन ट्रेन. काहीच आमची ट्रेन येईल, मग आम्ही ट्रेनमधून जाऊ. चलो जाते हैं. गाईज आता रात्र झाली, आम्ही जेवलो वगैरे. आता मी झोपतोय आणि हे इथं बसले थोड्या वेळसाठी. सो आपण झोपूया. आपण आता भेटूया उद्या. बाय. कारण आता मी झोपते गाईज, खूप झोप आली. बाय. कल्याण आलाय, थोडं घाण येत. चला गाईज, घर पे जाते अभी. आमची ट्रेन आहे आता, मी आम्ही घरी जाणार. आम्ही आलोय आता कल्याण स्टेशनला. इथून आमची बदलापूरची गाडी आहे, मग आम्ही जाणार बदलापूरला. झोपणार आहे कारण एवढं लेट आहे. आता किती वाजले? 6 वाजलेत आणि आम्हाला आता आमची ट्रेन आहे, आम्ही गाईज फायनली आम्ही बदलापूरला आलो आहे अँड घरी पण आलो. आता फ्रेश वगैरे झालो आहे. अँड गाईज, इफ तुम्हाला इंदोरचे आणि उज्जैनचे ब्लॉग आवडले असेल तर लवकर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा आपला पार्ट 3 होता. आता अजून असेच ब्लॉग येत राहील, कारण आता सुट्ट्या आहेत, सो ब्लॉग येणारच. तर एन्जॉय करा. तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा. सो चला, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.